नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहे ट्रेकिंगला. जाता जाता मॅगीचा आस्वाद घेऊन मस्तपैकी आपला रोड एन्जॉय करत आपण मृगगडाच्या दिशेने आपली पाऊलवाट चालू केली. तर आपण आता पोचलेलो आहे मृगगडाच्या बेस विलेज भेलिव या गावाशी. आपल्याला समोर दिसत आहे त्या मंदिराच्या उजव्या बाजूने आपल्या ट्रेकची सुरुवात होत आहे. ठीक आहे. समोर दिसत असलेला अखंड किल्ला आज आपल्याला सर करायचा आहे. त्यासाठी लागणारी पाऊलवाट एकदम सोपे आणि दिशादर्शकी लावले, त्यामुळे रस्त्याचं काही टेन्शन नाही. हे बघा, इथं एक बुड्डी बसलेली आहे. आजी, इथूनच वर जायचं आहे ना? हो. चला मग, थकला असेल तर बसा. थकलेल्या आजींची खूप मदत झाली आपल्याला, तर पुढे जाऊया. ही आहे माझी लाईफ पार्टनर आणि ट्रेक पार्टनर, जी माझ्या आयुष्यासोबत गडकिल्ल्यांची मार्ग शोधायलाही मदत करते. अशी लाईफ पार्टनर असेल तर दिशादर्शकाची गरज काय, फक्त तिच्या मागं चालत राहायचे. आयुष्याची गडकिल्ल्यांची पाऊलवाट सहज मिळते. फक्त 15 मिनिटाची ट्रेक पूर्ण केल्यानंतर हा सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. ट्रेकिंगची खरी कसरत सुरू होते ती इथून होते. आता तुम्ही पाहत असाल हा पॅच किती छोटासा आणि निमुळता आहे. या पॅचमधून आपल्याला वर जायचं आहे. तिथे दोरी वगैरे लावलेली आहे, पण तरीसुद्धा या दोन दगडांमधील अंतर आहे ते खूप जास्त आहे. ते आता छोटीशी असून पण तिला चढायला किती कठीण होतं आहे बघा. याच ठिकाणी एखादा हेल्दी पर्सन असेल तर अजून जास्त कठीण होणार आहे. आणि पावसाळ्यात तर मोस्टली येणं टाळावंच, कारण इथून पाणी वाहत असणार आहे. इथून पुढे थोडीशीच कसरत आहे, जास्त नाही आहे. त्याचं रिझन एकच की आपला अर्धा किल्ला तर चढून झालेला आहे. अर्धा किल्ला जो राहिलेला चढायचा त्यामध्ये पूर्ण पायऱ्या आहेत कंटिन्यू वरपर्यंत. त्यामुळे चढायला पण इजी आहे आणि कुणी पण म्हणजे बिगिनर लेवलचा असतील ना जे ट्रेक, तो पण करू शकतो असा हा ट्रेक आहे. त्यामुळे चढायला एकदम सोपा आणि इझी असा हा ट्रेक आहे. किल्ल्याच्या टॉपला पोचले की थोडेसे चालव लगेच आपल्याला मंदिर आणि महाराजांचे दर्शन घेऊन आपण बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो. तर तिथे पाण्याच्या टाक्या आहेत एक्सप्लोअर करण्यासारख्या. त्यासोबतच कुंड आहे, पाण्याची कुंड आहे आणि महल पण आहेत, जे की पडीक येतात पण असे महल पण दिसत आहेत. आणि टॉप व्ह्यू तर एवढा सुंदर आणि मनमोहक आहे की पुन्हा पुन्हा जावा असा नक्कीच आहे हा किल्ला. असे टॉप व्ह्यूचे आम्ही एन्जॉय करून आम्ही पादुकांचे दर्शन घेऊन पुढच्या पॅचला गेलो, तो म्हणजे गुहाचा पॅच एवढा खतरनाक आहे की आता तुम्ही पाहत असाल तिथून जे गुहेपर्यंत जायची जी पाऊलवाट आहे ना, एवढी खतरनाक आहे की ॲट अ टाईम आपला एकच पाऊल तिथे बसू शकते. आणि तुम्ही पाहू शकता इथून येणारा जो व्ह्यू आहे तो एकदम खतरनाक आहे. आणि ह्या गुहेमध्ये बसल्यानंतर जो येतो ना वारा, तो पण एकदम थंडगार आहे. पॅच कितीही कठीण असला तरी तिची सोबत असेल तर सर्व काही शक्य आहे, आणि त्या दिवशी ते मी शक्य केले. एवढा सुंदर एंड असेल तर का नाही कुणाला आवडणार ट्रेकला जायला. म्हणून तर सांगतो मी तुम्हाला की बाकी सर्व मोहमाय, ट्रेक ही एक छत्रछाया आहे. उठा, ट्रेकला जावा.